परिवर्तन एक लोकचळवळीचं PB न्यूज चॅनल पाहणार आहोत. विशेष बातमीपत्र. मी राजकुमार सुर्वे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. महाराष्ट्राच्या राज्यपालपदी CP राधाकृष्णन यांची निवड. राज्यातही मणिपूरसारखी स्थिती. शरद पवारांकडून चिंता व्यक्त. कोचिंग क्लासेसमध्ये पाणी घुसल्याने 3 जणांचा मृत्यू. आणि बदलापूर शहरात उल्हास नदीला पूर. आता बातमीपत्र विस्ताराने. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शनिवारी नवीन राज्यपालांच्या नियुक्त्या जाहीर केल्या. त्यात महाराष्ट्राच्या राज्यपालपदी CP राधाकृष्णन यांची निवड करण्यात आलेली आहे. आगामी विधानसभेच्या मुहूर्तावर झालेली ही निवड महत्त्वपूर्ण मानली जाते. महाराष्ट्राचे नवे राज्यपाल CP राधाकृष्णन यांना राष्ट्रीय संघ आणि भाजपचे एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून ओळखलं जातं. जनसंघाच्या काळापासून ते संघटनेशी संलग्न असल्याचं म्हटलं जातं. दक्षिण भारतात भाजप पक्ष संघटनेच्या वाढीसाठी CP राधाकृष्णन यांनी मोठं काम केलेलं पाहायला मिळालं आहे. तामिळनाडूच्या कोइंबतूरमधून 2 वेळा ते लोकसभेत निवडून आले आहेत. 1998 आणि 1999 अशा 2 वेळा त्यांनी या ठिकाणी विजय मिळवला. पण त्यानंतर 2004 ते 2014 आणि 2019 अशा सलग 3 वेळा त्यांना कोइंबतूरमधून पराभवाचा सामनाही करावा लागला. राधाकृष्णन यांनी विद्यार्थी जवळपासूनच त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली होती. भाजपच्या तामिळनाडूच्या प्रदेशाच्या पदाची जबाबदारी त्यांनी याआधी स्वीकारलेली आहे. त्यांनी पक्षामध्ये मोठं योगदान दिलं असून 2007 तामिळनाडूचे प्रदेशाचे म्हणून असताना राधाकृष्णन यांनी 93 दिवस 19,000 किलोमीटरची रथयात्रा काढली होती. त्यात त्यांनी नद्या जोडणे, दहशतवाद, समान नागरिक कायदा, अस्पृश्यता आणि ड्रग अशा मुद्द्याकडे प्रामुख्याने लक्ष वेधलं होतं. तसंच त्यानंतरही त्यांनी धरणं आणि नदीच्या मुद्द्यावर 280 किलोमीटर आणि 230 किलोमीटर अशा 2 पदयात्राही काढल्या होत्या. त्यानंतर 2023 त्यांची झारखंडच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली. या निवडीबरोबरच महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते भाजपचे हरिभाऊ बागडे यांची राजस्थानचे राज्यपाल म्हणून निवड करण्यात आलेली आहे. महाराष्ट्रातही मणिपूरसारखं काहीतरी घडण्याची भीती अशी चिंता राज्यातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. शरद पवार नवी मुंबईत आयोजित सामायिक एके परिषदेत बोलत होते. आगामी काळात महाराष्ट्रातही मणिपूरसारखं काहीतरी घडेल अशी चिंता यावेळी बोलताना शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाने नवी मुंबईमधील वाशी येथे सामाजिक एके परिषद भरवली होती. या परिषदेला शरद पवार यांनी संबोधित केले. यावेळी शरद पवार म्हणाले, महाराष्ट्रात देशात दाखवणारे अनेक युगपुरुष जन्माला आले. त्यामुळे महाराष्ट्र अजून तरी स्थिर आहे, परंतु आपल्याला देशातील परिस्थिती सुधारण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे जात, पंथ, धर्म, भाषा या गोष्टी बाजूला सारून सर्वांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे आणि त्यासाठी एके परिषद मोलाची कामे करेल असं महत्त्वपूर्ण विधान शरद पवारांनी यावेळी बोलताना केलं. शरद पवार पुढे बोलताना असेही म्हणाले की मणिपूरमध्ये जे काही घडलं त्यानंतर ते राज्य अस्थिर झालं आहे, परंतु आपल्या देशाच्या पंतप्रधानांना एकदाही तिकडे जावं असं वाटलं नाही अशी टीका त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर बोलताना केली. ते तिकडे गेले नाहीत. मोदींना मणिपूरमधील नागरिकांना दिलासा द्यावा असं वाटलं नाही. मणिपूरमध्ये घडलं तेच आजूबाजूच्या राज्यामध्ये, महाराष्ट्राच्या शेजारच्या राज्यामध्ये घडलं, कर्नाटकात काही घडलं. त्यामुळे आगामी काळात महाराष्ट्रातही असं काहीतरी घडेल अशी चिंता, आता वाटू लागल्याची भीती यावेळी बोलताना पवारांनी व्यक्त केली. सुदैवाने महाराष्ट्राला देशात अनेक युगपुरुष होऊन गेले आहेत. त्यांच्या विचारामुळे आपण आपल्या राज्य वेगळ्या आघाड्यावर प्रगती करता येईल असं गुरुद्वारे यावेळी बोलताना पवारांनी व्यक्त केले. दिल्लीतल्या UPSC कोचिंग सेंटरमध्ये पाणी शिरल्यानं 3घांचा मृत्यू. दिल्लीच्या ओल्ड राजेंद्रनगरमधील एका UPSC कोचिंग क्लास इन्स्टिट्यूटमधील इमारतीच्या तळघरात अचानक पाणी शिरलं. त्या पाण्यात अडकून 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मृतांमध्ये 1 तरुण आणि 2 तरुणींचा समावेश आहे. या कोचिंग सेंटरमध्ये नागरी सेवा परीक्षेसाठी क्लास घेतले जातात. या सेंटरच्या तळघरात असलेल्या लायब्ररीत शनिवारी काही विद्यार्थी अभ्यास करत होते. दरम्यान पावसामुळे संध्याकाळी 7च्या सुमारास इमारतीत पाणी शिरू लागलं आणि त्यात विद्यार्थी अडकले. यानंतर दिल्ली पोलीस आणि NDRF या पथकाने तळघरात अडकलेल्या विद्यार्थ्यांना आणि इतर
लोकांना बाहेर काढलं. राजधानीनगर येथील घटनेनंतर परिसरातील विद्यार्थ्यांची कोचिंग क्लास सेंटर बाहेर निदर्शने सुरू आहेत. विद्यार्थ्यांनी दिल्ली महापालिकेविरोधात घोषणाबाजी सुरू केलेली आहे. यानंतर घटनेनंतर दिल्लीतील राजेंद्रनगरमध्ये मुलांनी आंदोलन केलं. दुसऱ्या एका विद्यार्थ्यांनी म्हटलं आहे की या भागात 80% लायब्ररी घरातच आहे. 6 दिवसाआधी पटेलनगर येथे अशीच एका विद्यार्थ्यांच्या विजेचा धक्का लागून मृत्यू झाला होता. विद्यार्थ्याच्या विरोधात प्रदर्शनानंतर अतिरिक्त DCP सचिन शर्मा घटनास्थळी पोहोचून विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांनी शांत करण्याचा प्रयत्न केला. या घटनेत 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला तर 11 जणांचा सुखरूप बाहेर काढण्यात यश आलेलं आहे. यातील 4 जणांवर रुग्णालयात उपचार करण्यात आले. असं या प्रकरणी योग्य ती कारवाई करण्यात येईल अशी खात्री त्यांनी विद्यार्थ्यांना दिलेली आहे. यावर्षी ठाणे आणि पालघर जिल्ह्यामध्ये 15 ऑगस्टला बोटी उतरणार दर्यात सुरुवातीचा हंगाम जात असल्याने मच्छीमारांनी घेतला हा निर्णय. 15 ऑगस्टपासून समुद्रात मासेमारीला सुरुवात करणार आहेत असा निर्णय नुकताच मच्छीमार संघटनाकडून सर्वानुमते घेण्यात आला आहे. दरवर्षी 1 ऑगस्टला मासेमारी हंगामाला सुरुवात होते, परंतु सुरुवातीच्या हंगाम विविध कारणास्तव वाया जात असल्याने तो पुढे ढकलण्याची मागणी केली जात होती. त्यावर सरकारकडून कार्यवाही न झाल्याने मच्छीमारांनी त्यांच्या स्तरावर हा निर्णय घेतला आहे. दरवर्षी देशभरात 1 जूनपासून पुढे 61 दिवस समुद्रात मासेमारी करण्यावर बंदी घातली जाते. माशांचे हा प्रजनन काळ असल्यामुळे त्यांची वाढ होण्याआधीच ते जाळ्यात अडकले पडण्याची शक्यता असते. त्याचा समुद्राच्या तळाशी असणाऱ्या जीवसृष्टीवर परिणाम होऊ शकतो, म्हणून ही बंदी सरकारकडून घेतली जाते. त्यानंतर एका नवीन मासेमारी सुरू होत असते. मासेमारी हंगाम सुरू होत असतो. मात्र हंगामाच्या सुरुवातीचे अनेक दिवस मच्छीमारांना समुद्रात मासेमारीसाठी जाता येत नाही. त्यामुळे गेल्या काही वर्षापासून ऑगस्टमध्ये येणाऱ्या वादळामुळे समुद्र खोळलेला असणे, झारखंड, मध्य प्रदेश राज्यातील मूळ गावी परतलेले खलाशी पुन्हा न परतणे आदी कारणे आहेत. माशांच्या वाढीसाठी काही दिवस देणे आवश्यक असल्याचे सांगत बंदीचा कालावधी किमान 5 दिवसाचा असायला हवा असे मत काही मच्छीमारांकडून यावेळी व्यक्त करण्यात आलेले आहे. बदलापुरात उल्हास नदीला पूर आल्याने जनजीवन विस्कळीत. बदलापूर, अंबरनाथ, कल्याण या भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. बदलापुरातील उल्हास नदीला पूर आला असून नदीकाठच्या गावातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यास सुरुवात झालेली आहे. बदलापुरातून वाहणाऱ्या उल्हास नदीला पूर आल्यामुळे बदलापूर शहर आणि ग्रामीण भागाचा संपर्क तुटला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून ठाण्याहून NDRFची 31 जणांची टीम सुद्धा बदलापूरला पोहोचली आहे. उल्हास नदीची धोक्याची पातळी 17.50 मीटर इतकी असून सध्याची पातळी मात्र 18.20 मीटरवर गेली आहे. त्यामुळे उल्हास नदीकाठच्या चौपाटी संपूर्णपणे पाण्याखाली गेली असून नदीकाठच्या पेट्रोल पंपही पाण्यात बुडाला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून बदलापूर शहराकडून बदलापूर गाव आणि ग्रामीण भागाकडे जाणारी संपूर्ण वाहतूक ही प्रशासनाने बंद केली आहे. तर सकल भागातल्या नागरिकांना सोनिवली इथल्या BSUP प्रकल्पात तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतरित करण्यात आल्याची माहिती मिळालेली आहे. रस्ते अपघातात मृत झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना 2,85,00,000ची नुकसान भरपाई. रस्ते अपघातात मृत्यू झालेल्या एका व्यक्तीच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई म्हणून सर्वाधिक किमतीचा चेक मिळाला आहे. त्यामुळे याची सध्या चर्चा सर्वत्र होताना दिसते. 19 जून 2022 रोजी धीरेशचंद्र ठाकूरदास रॉय यांचा मृत्यू झाला होता. पनवेल सायन या मार्गावरून आपल्या गाडीने जात होते. त्यावेळी त्यांच्या गाडीला एका ट्रकने धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की ट्रकच्या धडकेत धीरेशचंद्र ठाकूरदास रॉय यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता. त्यांच्या मागे पत्नी, 2 मुली आणि 86 वर्षीय वृद्ध आहे असं कुटुंब होतं. त्यांच्या अचानक झाल्याने संपूर्ण कुटुंबाला मोठा धक्का बसला होता. धीरेशचंद्र ठाकूरदास रॉय हे ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड ONGCचे महाव्यवस्थापक होते. त्यांच्या रस्ते अपघातात मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबाने नुकसान भरपाईसाठी कोर्टात मोठी लढाई लढली. ही लढाई राष्ट्रीय लोक न्यायालयापर्यंत पोहोचली होती. संपूर्ण प्रकरणाच्या मुळाशी जात अनेक पडताळीनंतर कोर्टाचे जिल्हा न्यायाधीश SS शिंदे आणि SN शहा यांनी धीरेंद्रचंद्र ठाकूरदास रॉय यांच्या कुटुंबियांना 2,85,00,000चा नुकसान भरपाईचा चेक दिला. ठाण्यात शनिवारी राष्ट्रीय लोक न्यायालयात रॉय यांच्या कुटुंबियांना 2,85,00,000 भरपाई देण्याचे आदेश देत त्यांच्या मृत्यूचा दावा निकाली काढला.
मागील 25 वर्षाच्या इतिहासातील रस्ते अपघातात म्हणून देण्यात आलेली सर्वोच्च नुकसान भरपाई आहे. रस्ते अपघातात ज्यावेळी रॉय यांचा मृत्यू झाला त्यावेळी त्यांचं मासिक वेतन 6 लाख रुपये होतं. त्यामुळे आता त्यांच्या कुटुंबियांना दिलेल्या या नुकसान भरपाईची सर्वत्र चर्चा ऐकायला मिळते. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मनू भाकरनं भारताचं पदकाचं खातं उघडलं आहे. 22 वर्षीय मनूनं 10 मीटर एअर पिस्टल नेमबाजीत कांस्यपदक पटकावून पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताच्या पदकाचं खातं उघडलं आहे. मनू ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणारी पहिली भारतीय महिला नेमबाज ठरली आहे. तिने कमावलेल्या या कांस्यपदकामुळे भारताच्या ऑलिम्पिक नेमबाजीत पदकाची 12 वर्षाची प्रतीक्षा संपुष्टात आली आहे. 2021 साली BBCच्या इंडियन स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर सोहळ्यात मनू भाकरला सर्वोत्तम उदयोन्मुख खेळाडू म्हणून गौरवण्यात आलं होतं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. महाराष्ट्राच्या राज्यपालपदी CP राधाकृष्णन. महाराष्ट्रातही मणिपूरसारखी परिस्थिती, शरद पवारकडून चिंता व्यक्त. कोचिंग क्लासेसमध्ये पाणी घुसल्याने 3 जणांचा मृत्यू. आणि बदलापूरमध्ये उल्हास नदीला पूर आल्याने जनजीवन विस्कळीत. बातम्या संपल्या. नमस्कार.